म्हणजे मला असं वाटतं की एक गोष्ट आहे जी मी शॉर्ट मध्ये सांगते. एक माणूस असतो, तो त्याचा मुलगा एका गाढवावर बसलेले असतात, राईट. आणि मग सगळे म्हणतात अरे किती वाईट माणूस आहे हा, त्या गाढवाचा जीव घेतात, 2-2 जण बसलायत त्याच्यावर. मग असं खूप असे लोक बोलत 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 सगळ्यात शेवटी तो इतका वैतागतो की तो त्या गाढवाला डोक्यावर उचलून घेतो. आणि मग लोक काय म्हणतात, कसला गाढव माणूस आहे, गाढवाला डोक्यावर उचलून घेतलंय. सो लोक बोलणारच आहेत. म्हणजे मी 3 अवॉर्ड फंक्शन्स बघितले आता स्टार प्रवाह परिवारचे. पहिल्यात ट्रोल झाले, दुसऱ्यात क्लीन लुक मध्ये ट्रोल झाले, तिसऱ्यात साडी नेसले आणि ती फक्त बिकॉज लास्ट मोमेंटला जात होते. माझं जनकचं शूट कॅन्सल झालं म्हणून पण मला जाता येत होतं. सो लास्ट मोमेंटला साडीचं काहीतरी करून स्वतःच काहीतरी केलं आणि गेले आणि त्याच्यावर पण ट्रोल झाले. त्याच्यामुळे मी आता दुर्लक्ष केलंय. म्हटलं की आपण काहीही केलं तरी लोक ट्रोल करणारच. आणि आता काय तो सिस्टीमचाच भाग झालाय ना. नाही आणि ना खूप समंजस लोक ट्रोल नाही करत. ज्यांना आपल्या घरात बोलता येत नाही, ज्यांची पर्सनॅलिटी लोकांसमोर खूप चांगली असते, जे स्वतःचा डीपीही ठेवत नाही, त्या पेजला काही पोस्टच नसतात, 0 पोस्ट असतात, ते लोक ट्रोल करतात. कारण की त्यांच्यात कॉन्फिडन्स नाहीये प्रत्यक्ष आयुष्यात काही बोलायचा. मग ते लपून छपून घाणेरड्या कॉमेंट्स करून कोणाच्या तरी विषयी वाईट बोलून त्यांना ती जी असुरी विक्षिप्तपणा असतो न्यूनगंड वगैरे तो असतो. त्याच्यामुळे त्या लोकांना लक्ष देण्यात काही अर्थ नाहीये. बाकी जे प्रेम करतात त्यांना कळतं आणि ते नाही असं काही करत. व्हेरी गुड. म्हणजे तू आता ती शिकली म्हणजे मला तर तुझ्यामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह बदल दिसतोय पहिल्यापेक्षा, म्हणून मी तुला सारखं ते हे करतोय. थँक्यू सो मच. ते चांगलं आहे. पण ह्यात रुवांचा पण खूप मोठा हातभार आहे. कारण की आधीची मी राग खूप पटकन यायचा मला, शिगरू गोपी. हो. पण आता मुलगा झाल्यानंतर माझ्यात खूप पेशन्स आला. म्हणजे तुम्ही बघाल 10 वर्षा आधीची मी आणि 10 वर्षानंतरची मी, तर जमीन आसमानचा फरक आहे. आणि आय डोंट नो, कम्प्युटर मेमरी करून टाकली आहे मी. म्हणजे जेवढं लक्षात ठेवायचा डेटा तेवढाच हार्ड डिस्कवर ठेवायचा, बाकीचं विसरून ठेवते. कचरा ठेवतच नाही, कारण की माझ्याकडे वेळच नाहीये कचरा ठेवायला. विसरून जाणं ही चांगली गोष्ट आहे. हो, म्हणजे बऱ्याच 15 वर्षांपूर्वी जर कोणाशी काही खटके उडले असतील, मी तर त्यांच्याशी छानच बोलते आणि मग ते जेव्हा असं करतात तेव्हा म्हणतात काही झालं होतं का, अच्छा आपण विसरलोय ना, मग ठीक आहे. पण ह्या क्षेत्रात वावरताना हेही महत्वाचं आहे ना. हे खूप महत्वाचं आहे. कारण की तुम्ही किती म्हणजे तुम्ही कामही करणार, तुम्ही एक्झर्शनही करणार, मेंटली सुद्धा थकत असतात तुम्ही स्क्रिप्ट पाठांतर करताना. एक शॉट तुम्ही 10 वेळा करता, फिजिकली पण थकता. त्यानंतर सेटवर कोणी मला काय बोललं हा विचार घेऊन घरी जाणं मूर्खपणा आहे. तो करायलाच नको. ते तिथेच सोडून निघून जायचं. जसं आपण कॅरेक्टर मधून स्विच ऑन स्विच ऑफ होतो, तसं रिअल लाईफ मध्ये सुद्धा स्विच ऑन स्विच ऑफ करता यायलाच हवं. म्हणजे सेटवर पाऊल टाकल्यानंतर तुझ्यातली अभिनेत्री जागी होते. हो, त्यानंतर मी वेगळीच असते. आणि घरी आल्या की मी सगळं ते तिथेच गुंडाळून मेकअप काढून सोडून येते. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.